आरशात रोज चेहरा पाहता, पण आज एकदा जीभही पहा. कारण तुमची जीभ कधीकधी शरीरात सुरू असलेल्या आजारांचे पहिले संकेत देऊ शकते. जिभेचा रंग, तिच्यावरचा थर, भेगा किंवा जखमा या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. पण लक्षात ठेवा, फक्त जीभ पाहून कोणताही आजार निश्चित होत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत जिभेवर दिसणारे 10 महत्त्वाचे संकेत आणि त्यामागचं विज्ञान. आता पाहू, जीभ इतकी महत्त्वाची का आहे. आपली जीभ फक्त चव ओळखण्यासाठी नसते, ती बोलायला, अन्न चावायला आणि गिळायला मदत करते. पण याशिवायही जीभ आपल्या आरोग्याबद्दल अनेक संकेत देऊ शकते. डॉक्टर तपासणी करताना अनेकदा सर्वप्रथम जीभ पाहतात, कारण शरीरात पोषण तत्वांची कमतरता, संसर्ग, तोंडाची स्वच्छता किंवा काही आजारांचा परिणाम जिभेवर दिसू शकतो. फिकट पांढरी जीभ. जर जीभ नेहमीपेक्षा खूप फिकट दिसत असेल तर कधीकधी शरीरात लोहाची कमतरता म्हणजेच ॲनिमिया असू शकतं. अशा वेळेला थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा अशी लक्षणेही दिसू शकतात. मात्र फक्त जीभ पाहून ॲनिमिया ठरवता येत नाही, रक्त तपासणी आवश्यक असते. खूप लाल जीभ. जर जीभ चमकदार, लाल दिसत असेल तर काही लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 किंवा फॉलिक ॲसिडची कमतरता असू शकते. कधीकधी ताप किंवा काही संसर्गांमध्येही जीभ लाल दिसते. जाड पांढरा थर. सकाळी उठल्यावर थोडासा पांढरा थर असणे सामान्य असते, पण जर तो खूप जाड असेल तर त्यामागे कारणे अशी असू शकतात. तोंडाची स्वच्छता कमी असणे, धूम्रपान, शरीरात पाण्याची कमतरता किंवा काही वेळा फंगल इन्फेक्शन. जर हा थर सहज निघत नसेल किंवा वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. भेगा पडलेली जीभ. अनेक लोकांच्या जिभेवर जन्मतःच भेगा असतात आणि हे बहुतेक वेळा धोकादायक नसते. पण जर अचानक भेगा पडू लागल्या तर तोंड कोरडे पडणे किंवा काही पोषण तत्वांची कमतरता याचाही विचार केला जातो. काळसर किंवा केसांसारखी दिसणारी जीभ. हे पाहून अनेक जण घाबरतात, पण बहुतेक वेळा हे गंभीर नसते. यामागे कारणे असू शकतात. धूम्रपान, चहा किंवा कॉफी, काही औषधं, तोंडाची स्वच्छता कमी असणे. योग्य स्वच्छता ठेवल्यास अनेकदा ही समस्या कमी होते. जिभेवर जखम. जर जिभेवर जखम झाली तर ती साधारण 1 ते 2 आठवड्यात बरी व्हायला हवी. पण जर जखम 2 आठवड्यांनंतरही भरत नसेल किंवा रक्त येत असेल तर त्वरित डॉक्टर किंवा दंतवैद्यांना दाखवा. जीभ दुखणे किंवा जळजळ. गरम पदार्थ खाल्ल्यावर थोडी जळजळ होणे सामान्य आहे, पण सतत जळजळ होत असेल तर त्यामागे पोषण तत्वांची कमतरता, काही औषधांचा परिणाम किंवा इतर कारणे असू शकतात. जीभ स्वच्छ कशी ठेवावी. दिवसातून 2 वेळा दात घासा. जीभ ही हलक्या हाताने टंग क्लीनरने स्वच्छ करा. भरपूर पाणी प्या. धूम्रपान आणि तंबाखू टाळा. संतुलित आहार घ्या. तोंडात कोणतीही समस्या सतत राहत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता पाहू शेवटचा महत्त्वाचा संदेश. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जीभ हा आरोग्याचा एक संकेत देणारा भाग आहे, अंतिम निदान करणारा नाही. फक्त जीभ पाहून कोणताही आजार ठरवता येत नाही, पण जिभेचा रंग अचानक बदलला, जखम भरत नसेल, सतत वेदना होत असतील किंवा इतर त्रासही जाणवत असेल तर वेळ न दवडता डॉक्टरांकडे जा. आज आरशात तुमची जीभ नक्की पहा, कारण शरीर कधीकधी बोलत नाही पण संकेत नक्की देतं. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच वैज्ञानिक आणि विश्वासार्ह माहितीसह आपण पुन्हा भेटू.